नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. स्वरा जॉईन झाली वाटते. हा, अनुराधा म्हणजे हो. कदाचित स्वराचे. स्वरा हा. स्वरा जॉईन झाली. इथे बस. नमस्कार स्वरा. स्वरा सुप्रभात. नमस्कार म्हण. नमस्कार नमस्कार. कर. नमस्कार. बरं, हाय करते का? हाय हाय कर. हाय. काय करते? हाय, हॅलो, नमस्कार. तू काय खेळतीये? काय करत होती दाखव. कलर्स खेळते का तू? हा. तुझा आणि फ्रॉक काय छान केलं? आहे. आणि तू आज काय केलं सांग. बाळाला मॉलिश केली. हो. छान. आमच्याकडे नवीन बाळ आहे. नमस्कार सोहम. अरे, सोहम आला. सोहम. अजून पुन्हा एकदा नमस्कार. 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 वा, छान दिसतोय. नाश्ता केला का? नाश्ता केला ना? नाश्ता केला ना? केला. काय डोसे नाश्ता काय? केला तू आज? जोरात बोल. हा, टीचर प्रार्थना शिकवतील आता. सांग. काय नाश्ता केला तू? काय नाश्ता केला? डोसा. 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 वा वा वा. वा. बघू कोण कोण जॉईन झालंय अजून. अन्वई. पण जोरात बोल. नमस्कार. प्रार्थना शिकवणार. प्रार्थना. काय म्हणतो सोहम? प्रार्थना शिकवणार का? हो हो, नमस्कार. आता करणार ना आपण प्रार्थना. नमस्कार अन्वई. नमस्कार. शुभ सकाळ. कशी आहेस तू? कशी आहेस? व्हेरी छान आहे. विलीन. मी बरी आहे किंवा मी छान आहे असं म्हणायचं. म्हण मी छान आहे. म्हण ना. बर, जहान पण आला आहे. नमस्कार. तुला आवाज येतोय का आमचा जहान? हा, दोघेही आहेत. वा. नमस्कार योहान आणि जहान. नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघं? असं कोणी विचारलं कसे आहात तुम्ही दोघं, मग तुम्ही काय सांगणार? आम्ही छान आहोत किंवा आम्ही बरे आहोत. आम्ही बतावं. आम्ही छान आहोत. वा वा, तू पण बोल. आम्ही छान आहोत आपण. आम्ही माणसं द्या पुन्हा. बरं, आता पहिल्यांदा बोलला तो योहान आहे ना की तो जहान? जहान आहे. जहान. हा, बरोबर. आणि लाजतोय तो योहान. युहा. बर, आपण अजून एक 2 मिनिटं वाट पाहायची आहे आणि मग आपण वर्गाला सुरुवात करूया. हा, आज तुमच्यासाठी आम्ही खूप छान छान काहीतरी घेऊन आलोय, माहितीये का? बरं, किती जणांनी पाठांतर केले श्लोक आतापर्यंत? रुचा मॅडमने आपल्याला इतके छान छान श्लोक शिकवले की नाही, 2. त्यातला एक तरी श्लोक हा स्वराचा आला आहे ग्रुपवरती. बाकी सर्वांनी पण असंच हे व्हिडिओ काढून श्लोक म्हणून तुम्हाला जितकं येत आहे तितकं, 2 ओळी येत असतील तरी चालेल, पूर्ण नाही आला तरी चालेल. मग फक्त 2 ओळी म्हणून त्याचा तुम्ही व्हिडिओ करायचा आहे आणि आपल्या ग्रुपवरती पाठवायचा आहे. आज स्वराने किती छान छान सकाळच पाठवला आम्हाला ना.
बरं, तुम्हाला श्लोक म्हणायचं नसेल किंवा तुम्हाला एखादं छानसं गाणं येत असेल मराठीमध्ये किंवा दुसरं कोणतंही गाणं चालेल आम्हाला. मग त्याचं तुम्ही व्हिडिओ करून पाठवायचा. येतं का तुम्हाला गाणं येतं? हम्म. तुला बर, आपण वर्गाला सुरुवात करायची का आता? करूया सर्वांनी नीट 11 बसायचंय आणि रुचा मॅडम आपल्यासाठी प्रार्थना बोलणार आहेत. सोहम, आहेस ना? तुला प्रार्थना शिकायची आहे ना बाळा? बर, पण म्यूट वरती राहायचं आणि रुचा मॅडम प्रार्थना बोलणार, त्यांच्या मागे मागे आपण बोलायचंय सर्वांनी. बरं? हा, चला सुरुवात करूया. मी आधी शेअर करते प्रार्थना स्क्रीनवरती, तुम्हाला दिसेल. हा हा, सर्वांना दिसतेय का प्रार्थना स्क्रीनवर? कसं हो. सांगणार तुम्ही? असं, बरोबर. सगळ्यांचे अंगठे दिसू देत छान छोटूसे. हा, चला सुरुवात करूया आपण. हो. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना बरं, पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ. बरं, सर्व कसे छान आहात? मस्त. सुरुवात करायची वर्गाला. बर, तर आज आपण काय शिकणार आहोत? बरं, तुम्हाला आठवतंय का आपण गेल्या आठवड्यात काय शिकलो होतो? बरं, सर्वच नव्हते म्हणा, मी तुम्हाला आठवण करून देते. आपण काय शिकलो होतो? अवयव म्हणजेच कोण सांगेल मला? हा हा, जहान बोल. तू हात वरती केलायस, तुला काय बोलायचंय का? हा, बोल बोल. अनम्यूट कर बाळा, अनम्यूट कर.
हँड शिकलो म्हणतोय हा वाटतं. बोल बोल. हात. हात. अरे वा. छान. तर आपण अवयव शिकलो होतो ना, म्हणजेच बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्स इंग्रजीमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये आपण बॉडी पार्ट्सला काय म्हणतो? अवयव. तर आपण ते शिकलो होतो की नाही? किती जणांनी ते आठवतंय तुम्हाला? आपण पटकन त्याचा एक प्रॅक्टिस म्हणजे सराव करूया हा. चला, तर तुम्ही हात ठेवायचा आणि मला दाखवायचं किंवा बोट. बरं. तर तुमचं नाक कुठे आहे? नाक. व्हेरी गुड. सर्वांनी बरोबर. जहान आणि सान्वी कुठे हा आहे? स्वरा. एका जागेवर बस हा, बाळा. स्वरा स्वरा. हा. हा योहान कुठे आहे? योहान कुठे गेला? योहान. योहान जागेवर नाहीये. बरं येतोय काय? बरं बरं ठीक आहे. चला आपण तोपर्यंत सुरुवात करूया हा. नाक दाखवलं का सर्वांनी? हम्म. हा. डोळे. डोळे डोळे. पटकन बोट ठेवून किंवा हात असा ठेवून दाखवायचंय. डोळे कुठे आहेत? कपाळ. कपाळ. बरोबर. कपाळ म्हणजे फोरहेड. हा. गाल. गाल. गाल म्हणजे आपण म्हणतो ना छबी चिक्स. चिक्स. बर. हनुवटी. हनुवटी. बरोबर. ज्याला आपण इंग्रजीमध्ये चीन असं म्हणतो. बरं. आणि कान. कान कुठे आहेत? स्वराचे कान कुठे आहेत? कान कुठे आहेत स्वरा? बर. ठीक आहे. आता मला सांगा, आपले ओठ कुठे आहेत? हा. दात. जीभ. जीभ. जहान. जहानचं जीभ कुठे आहे? जहान. जीभ. हा. बरोबर. गळा. गळा. हम्म. सगळे सांगतात. बरोबर. खांदे किंवा एक खांदा टच करा. हम्म. आता कोपर. मनगट. मनगट. हे. हा. मग तळहात. तळहात. हम्म. तळहात. सोहम. सोहम कुठे आहे तुझा तळहात? हम्म. आणि ह्याला काय म्हणतात ही बाजू? युवान. तळहात मळहात. त्यांचं बर. काहीतरी. बोट. हाताची बोट. बोट. हम्म. हा. आणि छाती कुठे आहे? छाती. छाती म्हणजे चेस्ट नाही स्वरा. छाती इथे. छाती म्हणजे चेस्ट. पोट कुठे आहे? आपण जेवल्यावर जेवण कुठे जातं? भूक लागली की कुठे दुखतं आपल्याला? अन्वयी सांगते. अन्वयी. हा. हम्म. स्वरा पोट दाखव तुझं बाळा. पोट म्हणजेच स्टमक. हा. कुठे? बरं. हा. आता सोहम. सर्वांनी आपापले नीज दाखवायचेत. नीज. नीज कुठे आहेत? इंग्रजीमध्ये आपण नी म्हणतो ना. बरोबर. हा. जिथून आपला पाय असा फोल्ड होतो, मुडतो. हा. आपण चालू शकतो, धावू शकतो. बरोबर. हा. तर त्या नीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? गुडघा. गुड. बरोबर. हा. बरं. आणि बरं काही ठिकाणी त्याला ढोपर सुद्धा म्हणतात. पण गुडघा हा कॉमन शब्द आहे.
म्हणजे आपण सगळेजण हा शब्द वापरतात. बरं, आता गुडघ्याच्या वरती म्हणजे पोटाच्या खाली कंबर. कंबर म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये वेस्ट असं म्हणतो, कंबर. बरोबर. आपण पॅन्टचा बेल्ट बिल्ट असं कुठे लावतो? हा, मुली परकर किंवा मग पायजमा असं घालतात, तर त्याची नाडी कुठे बांधतो आपण? हा, तर ते हा, कमरेला. बरोबर. हा, त्याखाली काय असतं? आपले गुडघे आणि कमरेच्या मध्ये मांडी, म्हणजे ज्याला आपण थाई म्हणतो किंवा थाईज म्हणतो, दोन असतात ना. हा, मांडी दाखवा सगळ्यांनी, मांडीवरती हात मारा असा दाखवा. मांडी कुठे आहे? बरोबर. हा, आता आपले जे गुडघे आहेत त्याच्या खाली आपण पाय म्हणतो, पाय. बरं. हा, आणि मग पायाची आपण काय म्हणतो? ज्याला इंग्रजीमध्ये टोज असं म्हणतात, आपण त्याला काय म्हणतो? पायाची बोटे. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पायाची बोटे, हाताची बोटे. पण इंग्रजीमध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत. हाताच्या बोटांना आपण फिंगर्स म्हणतो आणि पायाच्या बोटांना आपण टोज म्हणतो. बरोबर. पण मराठीमध्ये किती सोपं आहे की नाही? हाताची बोटे, पायाची बोटे. बर, तर कळलं सर्वांना? पुन्हा एकदा, मांडी कुठे आहे? मांडी, हात ठेवायचा दोन्ही मांड्यांवरती. बरं, गुडघा कुठे आहे? तुमचे गुडघे, हात ठेवा. बरं, गुडघ्याखालील पाय, त्याची मागची बाजू आपण पोटरी असं म्हणतो. बरं, आणि त्याच्या खाली पायाची बोटे. बरं, केस कुठे आहेत? सर्वांचे केस कशावर असतात? ते केस डोकं. विचार कुठून करतो आपण? विचार कुठून करतो? डोक्याने. बरोबर. बर, बरं, ऐकतो कशाने आपण? आता मी जे काही तुम्हाला बोलते आहे, तर ते तुम्हाला कसं ऐकू येतं? कान. अरे वा वा, अन्वयी, वा, फारच छान. बरं, आणि आपल्याला छान छान आई मस्त छान छान स्वयंपाकघरात म्हणजे किचन, तिथे छान छान स्वयंपाक करत असते, काही जेवणाचे पदार्थ बनवते, त्याचा छान सुगंध येतो आणि आपल्याला खूप भूक लागते. तर तो सुगंध कसा येतो आपल्याला? कुठचं अवयव आहे ज्याच्याने आपल्याला सुगंध येतो? हा, बोल बोल स्वरा, बोल. मुंह, हा, सोहम, टड्डी का योहान, जहान, बोला बोला अन्वयी. नोज. नोजला आपण काय म्हणतो अन्वयी मराठीत? नाक. अगदी बरोबर. बरं, आपण बोलतो कशाने? एकमेकांशी आपण बोलतो ना, बोलतो कशाने? आवाज कुठून येतो? काय ते? गाणं गाऊ शकतो आपण, मोठ्याने सांग. आपण बोलू शकतो एकमेकांशी, कशाने बोलतो? आणि जेवणही जेवू शकतो. कशाने? कशाने? तोंड. बरोबर, तोंड. आणि तोंडात हे बरेच प्रकार आहेत की नाही? ज्याला आपण इंग्रजीमध्ये लिप्स म्हणतो, त्याला आपण ओठ असं म्हणतो की नाही? त्या आतमध्ये काय असतं? आपण जेवण कशाने चावतो? कशाने चालतं? राकेट देऊ का? जेवण कशाने चावतो आपण? कशाने चालतं? दात. बरोबर. बरं, दात नसले तर काय हरकत आहे ना? दात नसले तर काय होईल? चावता येईल आपल्याला? आपल्याला चावता नाही येत. बरोबर, आपल्याला जेवण चावता येणार नाही. म्हणून बरेचसे आजी आजोबा असतात की नाही, ज्यांचे दात म्हातारपणी निघून जातात. मग त्यांना जेवण आपण कसं देतो? मऊ मऊ देतो, कारण त्यांना कडक जेवण
चिक्की, बिस्किट हे सगळं खाता येत नाही. बरोबर? बरं. तर दात आपल्याला मदत करतात. आणि ही जीभ कशाला असते? मी सांगितलं होतं तुम्हाला, आठवतंय का? जीभ कशाला असते? टेस्टसाठी, म्हणजेच चव. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? चव. ह्या जिभेमुळे आपल्याला पदार्थांची चव कळते. पदार्थ म्हणजे फूड आयटम्स. म्हणजे ते गोड आहेत, आंबट आहेत, तिखट आहेत. बरोबर? तर ही सगळी चव आपल्याला कशी कळते? किंवा कडू, कारल्याची भाजी कशी कडू कडू असते की नाही? आपल्याला बिलकुल आवडत नाही कोणालाच. तर हे कडू आणि गोड गोड गुलाबजामुन किती जणांना आवडतात? लाडू किती जणांना आवडतात? बरं. तर हे सगळे जे गोड पदार्थ आणि बिस्किट किती जणांना आवडतात? हे सर्व पदार्थ गोड असतात की नाही? मग ते गोड आहेत हे आपल्याला कसं कळतं? जिभेमुळे. जिभेवर चव आपल्याला जाणवते. म्हणून आंबट, आता लिंबू किंवा चिंच, आपण लिंबाचा रस असा घेतला किंवा चिंच अशी चोखली तर मग आपल्याला कळतं की ती आंबट आहेत आणि आपले डोळे बंद होतात. हो की नाही? मग ते आपल्याला कसं कळतं? जिभेमुळे. बरोबर? हा. आणि कडू भाजी किंवा मग अजून कडू औषध, आपण आजारी पडल्यावर डॉक्टर आपल्याला औषध देतात. तर औषध कसं असतं? कडू कडू, आपल्याला आवडत नाही ना. आई नको ग, मला किती कडू आहे ते औषध, मला अजिबात आवडत नाही. बरोबर? मग ते औषध कडू आहे हे आपल्याला कसं कळतं? जिभेमुळे. बरोबर? बरं. तर हे आणि तिखट जेवणामध्ये, भाजीमध्ये आपण सांगतो ना, आईला किंवा आजीला, बाबांना, ज्यांच्याबरोबर आपण जेवायला बसतो, आपण म्हणतो ना, आज भाजी जरा जास्तच तिखट झालीये वाटतं. आईने मसाला थोडा जास्त टाकला किंवा हिरवी मिरची आईने थोडीशी जास्त टाकली, म्हणून चटणी जरा तिखटच झाली. हो ना? बरं. तर किंवा डाळ थोडी तिखट झाली असं आपण म्हणतो ना, मला नको, मला खूप तिखट लागतंय असं आपण म्हणतो. तर ते आपल्याला कसं कळतं? जिभेमुळे. तर ही सगळी चव आहे. आता मी किती नावं सांगितली तुम्हाला चवीचे पण किती प्रकार आहेत? गोड, आंबट, तिखट आणि कडू. गोड, आंबट, तिखट आणि कडू. आणि एक तुरट पण असतं, पण ते तुम्हाला आता एवढ्यात नाही कळणार. काही पदार्थ आपण म्हणतो की ते तुरट, हा, त्याची चव तुम्हाला नंतर हळूहळू कळेल. बरं. काय? कॅरेट? खारट खारट म्हणतीये. अच्छा, खारट. हो हो, बरोबर. खारट पण असतात. आपण वेफर खातो. बरोबर? वेफर कसे असतात? मीठ लावलेलं असतं त्याला, मग आपल्याला ते खारट लागतात. बरोबर. मग खारे शेंगदाणे पण मिळतात. मग ते आपण खाल्ले की आपल्याला खारट लागतं. किंवा कधीतरी जेवणात चुकून मीठ जास्त झालं असेल तर आपण म्हणतो ना, स्वयंपाक थोडासा, भाजी थोडीशी खारट झाली, असं. बरोबर, अगदी छान. तर ही सगळी चव आणि हे सगळे चवीचे प्रकार आहेत. बरं. आणि हे सर्व आपल्याला कळतं जिभेमुळे. बरं. तर आता सर्वांना कळलं का? आणि मग आपण बोलतो, गाणं गातो आणि जेवतो. हे सगळं पण आपण काय करतो? तोंडाने करतो. जिभेने चव कळते. आणि गळा, गळा आपल्याला आवाज आणि गाणं ह्या गळ्यापासून, आणि जेवण आपलं जे पोटात जातं आणि आपण जो नाकाने श्वास घेतो त्याच्या सर्व नळी इथेच असतात. कळलं? महत्वाचं. बर. आता कळलं का सर्वांना? पुन्हा हाताने पण आपण बरीच कामे करू शकतो, पायाने चालू शकतो, नाचू शकतो, धावू शकतो. हाताने पण आपण बरीच कामं करतो की नाही? बर. तर हे सर्व वेगळे वेगळे प्रकार होते. बॉडी पार्ट्स म्हणजेच अवयव.
मराठीमध्ये आपण काय म्हणतो? अवयव. अवयव. बर, आज मी तुम्हाला थोडंफार ऍक्शन पण सांगणार आहे. ऍक्शन म्हणजे काय? आपण मराठीमध्ये क्रिया म्हणतो ज्याला. ऍक्शन वर्ड्स आपण करणार आहोत. म्हणजे आपण दिवसभरात भरपूर ऍक्शन करतो. ऍक्शन म्हणजे पिक्चर मध्ये किंवा कार्टून मध्ये ढिशूम ढिशूम बघतो ती ऍक्शन नव्हे. आपण जी दिवसभर करतो ना, मी तुम्हाला आज सांगणार आहे. सकाळी उठल्यापासून आपण सकाळी उठलो की सर्वात पहिल्यांदा काय करतो? दात घासतो किंवा दात साफ करतो. मग ती पण एक साफ करणे ही एक क्रिया आहे. बरं, मग त्यानंतर आपण काय करतो? त्यानंतर काय करतेस? सर्वांनी पाहायचंय. आपण काय करतो? स्वरा, सोहम काय करतो? मोठ्याने सांग. काय करतो? आंघोळ. बरोबर. बेदिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बेदिंग असं म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? आंघोळ. मग आपण काय करतो? आंघोळ करतो. आंघोळ करतो. बरं, त्यानंतर आई आपल्याला काय देते? छान छान नाश्ता देते की नाही? दूध प्यायला देते, नाश्ता देते. मग तो नाश्ता आपण काय करतो? काय करतो? नाश्ता. नाश्ता काय करतो? खातो. बरोबर. कोण सांगणार अजून? नाश्ता आपण काय करतो? खातो. तर हे खाणे पण एक क्रिया आहे. जसं आपण नाश्ता खातो तसंच आपण दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, असं ह्या सर्व गोष्टी, फळं, अजून काही गोष्टी असतील त्या सर्व आपण काय करतो? खातो. खातो. खाणे ही क्रिया आहे. ती ऍक्शन. कळलं? क्रिया म्हणजे ऍक्शन. आपण खातो. बरोबर. आता मी तुमच्याशी काय करते? आता मी तुमच्याशी काय करते? बोलते आहे. बरोबर. हा, जहान, योहान तुम्ही पण अनम्यूट केलं तरी चालेल. हा, मी मध्ये मध्ये प्रश्न विचारले. आता आपण थोडी लोक आहोत ना, अनम्यूट केलं आणि बोलले तरी चालतील. हा, सोहम सांग. अनम्यूट कर सोहम. हा, आता मी तुमच्याशी काय करते? बोलते. अच्छा. हा, जोरात. सोहम आता नको खाऊ बाळा, कारण आपण आता बोलतोय ना, मग घशात अडकेल. बोलताना नाही खायचं. हा, थोड्या वेळाने 5-10 मिनिटाने खा. बर, मग आपण आता मी तुमच्याशी काय करते? बोलते आहे. बोलते आहे. आता मी तुमच्याशी बोलते आहे, तुम्ही माझ्याशी बोलत आहात. तर हे बोलणे काय झालं? क्रिया, ऍक्शन. ही पण एक ऍक्शन झाली. बोलणे. बरोबर. बरं, आपण जे गाणं गातो, आता काय काय जण गाणं गातात. मगाशी रुचा मॅडमने प्रार्थना प्रार्थना काय केली? गायली ना आपल्यासाठी. तर ते गाणे किंवा आपण गाणी, छान छान गाणी गातो. तर गाणे हे काय आहे? ही पण एक क्रिया आहे. क्रिया म्हणजे ऍक्शन. बरं, तुम्ही खेळायला जाता आणि मग खेळताना तुम्ही पळता, पकडापकडी खेळताना पळता. मग हे पळणे. पळणे म्हणजे रनिंग. पळणे. बरोबर. आपण पळतो. पळणे म्हणजे रनिंग. मग हे पण काय आहे? एक ऍक्शन आहे, क्रिया. आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ऍक्शनला क्रिया. पळणे. सर्वांनी म्हणायचंय माझ्या बरोबर. पळणे. मी पळतो. मी पळते. मुलगी असेल तर आपण म्हणणार मी पळते. आणि मुलगी असतील ते काय म्हणणार? मी पळतो. योहान काय झालं बाळा? जहान काय केलं तू त्याला? कशाला रडतोय तो? बरं, आता योहान जे करतोय रडणे ती पण एक क्रिया आहे. माहितीये का तुम्हाला? क्राईंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्राईंग असं म्हणतो. ही इज क्राईंग. मग त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तो रडत आहे, तो रडतो, असं आपण म्हणतो. बरोबर. तसंच आपण आनंदी असल्यावर काय करतो? आनंदी असल्यावर काय करतो?
हा ते हा कसे हा हा बोल हा तुझं हा. काय करतो आपण आनंदी असल्यावर? हसतो. हसतो की नाही? आनंदी हसणे. आपल्याला आनंद झाला, आपण काय बघत असलो की खुश होतो, आपण हसतो. मग हसणे, लाफिंग, ज्याला इंग्रजीमध्ये लाफिंग म्हणतात, आपण मराठीमध्ये त्याला हसणे असं म्हणतो. सर्वांनी म्हणायचंय माझ्या मागे, हसणे. मी हसतो असं मुलगे म्हणणार, मुली म्हणणार मी हसते. मी स्वरा, हसते. अन्वयी तुम्ही म्हणाल मी हसते. हा. आणि जे मुलगे आहेत ते म्हणणार आम्ही हसतो, मी हसतो. मी हसते. बोलली काय म्हणते? मी हसते. आम्ही हसतो सांग. आणि सर्वांनी हसायचंय. हा 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 हा. बर. हा. आता गाणं गातो आपण कसं म्हणणार? मी गाणं गाते. मुली असतील त्या म्हणणार मी गाणं गाते. आ. आणि मुलगे असणार ते म्हणणार मी गाणं गातो. मी गाणं गातो. बोल. बरोबर. स्वरा, स्वरा नीट बसायचंय बाळा. स्वरा, तुझा ड्रेस नीट कर. हा, सरळ बस. हा, छान. बर. आता सर्वांनी उभं राहायचंय. उभं राहायचंय. हा हा. तर हे उभं राहणे पण एक क्रिया आहे. स्टँडिंग, ज्याला आपण म्हणतो स्टँडिंग. स्टँडिंग म्हणजेच उभं राहणे. टीचर मला पाणी पितो. हा, पी पी. उभं राहणे. उभं राहणे म्हणजे स्टँडिंग. जहान, तू खुर्ची थोडीशी मागे करून उभा राहू शकतो का? खुर्चीवर नको उभा राहू. हा, खुर्चीवर नको उभा राहू. हा, थोडस. हा, खुर्चीवर उभा आहेस का तू? जहान, डोंट स्टँड ऑन द चेअर. हा, बरोबर. खाली उभा राहा. स्टँड ऑन द फ्लोर. बरोबर. हा. इथे ये, खुर्चीच्या ह्या बाजूला ये. जहान, लाजू नको. हा, ठीक आहे. आता सर्वांनी उडी मारायची आहे. एकदाच उडी मारायची. हा, उडी मारायची. 1, 2. जमकर. हा, उडी मारायची आहे. तर हे उडी मारणेच म्हणजेच जम्प. जमकर. जम्प. आपण इंग्रजीमध्ये जम्प म्हणतो, तसंच मराठीमध्ये काय म्हणतो? उडी मारणे. मी उडी मारतो. मी उडी मारते. मुलगी असेल तर काय बोलणार? मी उडी मारते. बरोबर. बरं, आज मी तुम्हाला इतकं सगळं शिकवलं की नाही? आता ह्याच्यावरती तुम्ही 3 वाक्य तयार करायचे आणि व्हिडिओ काढून मला पाठवायचं. बरं, तर तुम्ही गोष्टी कशा करणार? उडी मारायची आणि मग म्हणायचं की मी उडी मारते. मग त्यानंतर उडी मारायची. मग म्हणायचं मी गाणं गाते. आ. आणि मग असं गाणं गाऊन दाखवायचं. आणि मी आता तुमच्याशी बोलते. आणि मग बोलायचं की तुम्ही सर्व कसे आहात. असा एक व्हिडिओ काढायचा आहे तुम्ही. बरं, त्याच्यामध्ये कोणतेही 3 ऍक्शन वर्ड्स म्हणजे क्रिया शब्द तुम्ही कोणतेही 3 वापरू शकता. आता आपण इतके सगळे शब्द केले की नाही क्रियेचे? किती शब्द केले आपण? बोलणे, खाणे, त्यानंतर ऐकणे. पाणी आता कोण पियत होतं? सोहम. पाणी पिणे, उडी मारणे, उभं राहणे. बरं, तर इतके सर्व आपण शब्द शिकलो की नाही? त्याच्यापैकी कोणतेही 3 तुम्ही क्रिया शब्द निवडायचे आणि त्यावर व्हिडिओ करून आम्हाला पाठवायचं आहे सर्वांनी. हा, आठवणीने. आता रुचा मॅडम आपल्याला काहीतरी सांगणार आहेत पटकन. छान. सर्वांनी एकदम मस्त बसायचंय जागेवर. पटकन छान छान बसायचंय. ड्रेस बीस नीट करून बसा. हा, वा वा. तुम्हाला ससा माहितीये का? सगळ्यांना ससा. आपण आज त्याची गोष्ट ऐकणार आहे.
मी तुम्हाला ससा दाखवते आणि सस्यासोबत तुम्हाला एक गोष्ट पण सांगते. हा. स्क्रीन शेअर होतीये का माझी? होते होते रुचा हो. मॅडम. हा. मग. चल. आता ससा दिसतोय का तुम्हाला? हे पा, हा ना एक ससा आहे. हा एका जंगलात राहतो आणि या सस्याचं नाव काय आहे? चिंटू. चिंटू. आणि या सस्याला असं वाटतं की आपण खूप छोटा आहोत, तर आपण कोणाला मदत नाही करू शकणार का? हा नेहमी असा विचार करतो की मी छोटा आहे तर मी कोणाला मदत करू शकत नाही का? मग चिंटू एक खूप गोड आणि हुशार असतो आणि त्याला असं वाटतं की आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे. आणि एक दिवस तो जंगलात फिरत असतो. फिरता फिरता एक छोटस पक्ष्याचं पिल्लू त्याला दिसतं आणि ते पिल्लू रडत असतं. आणि ते पिल्लू रडत असतं. ते म्हणतं, चिव चिव चिव, माझी आई कुठे गेली? माझी आई कुठे गेली म्हणून तो रडतो. मग काय होतं? चिंटू त्याच्या जवळ जातो. त्या पक्षाला म्हणतो, रडू नकोस बाळा, आपण मिळून तुझ्या आईला शोधूया. मग ते सगळीकडे जंगलात फिरायला जातं. तो बदक रडतीये. हा रडतोय. मग ते दोघं जण त्याच्या आईला शोधायला जातात. चिंटू त्याच्या आई सगळीकडे जंगलात शोधायला लागतो, पण त्याची आई दिसतच नाही. ते अजून जंगलात पुढे पुढे जातात आणि नंतर झाडामागे बघतात, झुडपात बघतात, फुलांमध्ये बघतात, सगळीकडे बघतात. आता मॅडमनी तुम्हाला ऍक्शन वर्ड सांगितले ना, त्यातले बघा, पाहणे, चालणे, सगळं तो ससा करतोय. त्यानंतर एक चिमणी दिसते. अचानक एका झाडावरून मग आवाज येतो, चिव चिव चिव. आणि माझं बाळ, असं कोणीतरी झाडावरून म्हणतं. आणि सस्याचं त्या झाडाकडे लक्ष जातं. आणि मग ससा म्हणतो, अरे इथे तर या बाळाची आई दिसतीये. नंतर त्या पक्षाला तो ससा त्या पिल्लाला त्या पक्षाकडे देतो, म्हणजेच त्या बाळाच्या आईजवळ देतो. आणि नंतर ती आई खूप खुश होते आणि ती म्हणते, धन्यवाद चिंटू, तू खूप छान मदत केलीस आम्हाला. तर त्याच्यामुळे चिंटू पण खुश होतो की मी लहान असून सुद्धा मी किती छान मदत करू शकलो. नंतर चिंटूला पण खूप आनंद होतो. त्या दिवसापासून चिंटू सगळ्या जंगलामधल्या प्राण्यांना छोटी छोटी मदत करू लागतो. आपण याच्याहून काय बोध घेणार आहोत? आपण कितीही छोटं असलो तरी पण आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने घरात मदत करू शकतो. बरोबर? आवडली का तुम्हाला गोष्ट? बरं, तुमच्यापैकी किती जण मदत करतात आई बाबांना आई. किंवा आजी आजोबा तुमच्या घरी असतील त्यांना? हे बघ ससा. अरे वा, ससा आहे अन्वीकडे. ससा बघ तिचा, वा वा. तुझ्यासारखाच आहे. सॉरी. आणि ससा काहीतरी खातो पण आहे. काय खातोय अन्वी? काय खातोय? कॅरेट. कॅरेट. कॅरेटला काय म्हणतो आपण? गाजर. कॅरेट. बरोबर. बरं, आपण किती जण तुम्ही सर्व मदत करता आई बाबांना? म्हणजे तुम्ही आता छोटूशे आहेत, मग तुम्हाला वाटणार की आम्ही काय मदत करू, पण एखादी वस्तू इकडची तिकडे ठेवणे किंवा आपल्याच वस्तू, आपण जो पसारा करतो की नाही खेळताना, सर्व खेळणी काढतो, मग आपले कपडे इथे तिथे आपण काढून फेकतो. मग तेच जर आपण आपलीच कामे फक्त केली तरी ती आईला खूप मदत होईल. बरोबर. जेवून झाल्यावर आपलं ताट आतमध्ये नेऊन देणे आईला. मग त्यानंतर
तुम्ही जर कपडे चेंज करता, मग ते काढलेले कपडे आईला विचारणे की बाबा धुवायचे कपडे कुठे आहेत, मी हे कुठे ठेवू. बरोबर. मग तुम्ही अभ्यास करताना किंवा तुम्ही रंग भरता की नाही, तुमचं शाळेचं काही अभ्यास असेल त्याच्यामध्ये तुम्ही रंग भरता. मग ते रंग तुम्ही काढता, पेन्सिल काढता, खोड रबर काढता आणि मग ते सगळीकडे असं पसरून ठेवता. मग ते पण तुम्ही गोळा केलं, परत डब्यात ठेवलं व्यवस्थित. मग ती पण आईला खूप मोठी मदत होईल. हो ना जेहान? बरोबर करशील ना? Even cleaning, कपड़े बोल बोल. बाहर सुखाने और कपड़े फोल्ड करके कबर्ड पे रखने. अरे वा, सर्वांनी टाळ्या मी वाजवायच्या आहेत. बरं मी रात्री सर्वांना आणि सांगते. जहान आता काय म्हणाला? जहान म्हणाला तो कपडे फोल्ड करून कपाटात ठेवतो. बरं, तर किती छान काम करतो तो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. बरं, अन्वी पण काहीतरी सांगते आपल्याला. बोल अन्वी. चादर घालून कापडात ठेवून देते. तू पण कपाटात ठेवते का कपडे? अरे वा, किती छान. खेळणे खेळणे पण धुवून देते. हो का? खेळणी पण तू खेळून झाल्यावर ठेवून देते जाग्यावर? बरोबर. अगदी छान. खूप छान. स्वरा? हा, स्वरा पण सांगते. बोल बोल. किचन जेवण झालं की किचन मध्ये ताट ठेवून येते. अरे वा, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्वरा काय बोलली आपल्याला कळलं का तुम्हाला? तिचं जेवण झालं की किचन मध्ये जाऊन म्हणजेच स्वयंपाक घरात जाऊन ती आपलं जेवलेलं ताट ठेवून येते. बरोबर. वा वा. अजून कोण बोलणार आहे? सोहम, तुला काही बोलायचं आहे का? तू काय मदत करतो सांग पाहू. जेवण भांडी ठेवतो. जेवण भांडी ठेवतो तू जेवण झाल्यावर? बरं, अजून काय करतो? काय करतो? अभ्यास तोंडात काढतोय. कोण तोंडात घालतंय? बर. अन्वय तोंडात घालतोय. अरे अन्वई काहीतरी तोंडात घालते का तू? बघ सोहम तुला सांगतोय. नाही नाही, ती त्याला जवळ घेते. अच्छा. बर बर. हॅलो. अरे वा, आणि मला हे ऐकून खूप आनंद झाला सोहम. आपण आपल्या मित्रमैत्रिणींची काळजी सुद्धा घेतोय ना वर्ग करताना. खूपच छान. खूपच छान. आपलं असंच लक्ष असलं पाहिजे वर्गात सर्वांकडेच. बर. आणि अजून एक गोष्ट काय माहितीये का तुम्हाला? आता तुम्ही सर्वांनी मला सांगितलं ना तुम्ही काय काय मदत करता. जहानने सांगितलं, अन्वईने सांगितलं, स्वराने सांगितलं, सोहमने सांगितलं. तर तुम्ही सर्वांनी सांगितलं ना तुम्ही ताट ठेवता, कपडे फोल्ड करून कपाटात ठेवता. पण तुम्हाला माहितीये का सर्वात मोठी मदत काय असते आई-बाबांसाठी, आजी-आजोबांसाठी? सर्वात मोठी मदत कोण सांगेल मला? पटकन. कोण सांगेल मला? सर्वात मोठी मदत आपण काय करतो किंवा काय करू शकतो आई-बाबांसाठी, आजी-आजोबा ज्यांच्या बरोबर राहतात त्यांच्यासाठी? सर्वात मोठी मदत आपण काय करू शकतो? कोण सांगेल मला? बरं मी सांगू? ती मोठी मदत कोणती आहे? त्यांचं सांगितलेलं सर्व ऐकणे. म्हणजे आपल्याला आई बाबा आणि आजी आजोबा जर काही कोणती चांगली गोष्ट ते आपल्याला नेहमीच सांगत असतात. मग त्यांनी एखादं आपल्याला काय काम सांगितलं तर आपण ते ऐकलं पाहिजे आणि केलं पाहिजे. जर समजा तुम्हाला नसेल करायचं किंवा तुम्हाला करता येत नसेल, काही हरकत नाही. तुम्ही त्यांना सांगायचं, आई आता समजा तुम्हाला आईने सांगितलं, ए सोहम ते तिथलं ग्लास उचलून आण बघू माझ्यासाठी. मग समज जर तू काय करत असशील आणि तुला ते ग्लास उचलून आईला द्यायचं नसेल तर आपण काय म्हणणार? सोहम काय म्हणेल? मी नाही आणून देत, जा तुझं तूच येऊन घे. असं आपण म्हणतो की नाही आईला पटकन. पण आपण तसं न करता आपण सांगायचं, आई मी जरा कामात आहे,
मी तुला नंतर आणून दिलं तर चालेल का? आणि जर आई बोलली की मला आत्ताच हवं होतं, मग तू म्हणायचं बरं, मी लगेच देतो तुला. आणि मग आपण ते ग्लास नेऊन द्यायचं आईला. बरं? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ही छोटी छोटी मदत पण खूप मोठी मदत होऊन जाते आई-बाबांसाठी. म्हणून त्यांनी बोललेलं आपण ऐकायचं. आपल्यासाठी ते किती करतात ना? तुम्हाला नवीन नवीन कपडे, खेळणी किंवा पुस्तकं, वही, कलर्स, क्रेयॉन हे सर्व कोण आणून देतं? बाबा आई आणून देतात. पुन्हा आई आपल्यासाठी स्वयंपाक करते, लवकर उठून डब्बा भरून देते आपल्याला शाळेसाठी आणि हेही बघते की तुम्हाला काय काय आवडतात पदार्थ. मग त्यांनी सांगितलेलं पण आपण थोडंफार ऐकलं पाहिजे की नाही? बरोबर? सोहम, ऐकणार ना तू आईचं? हा. अन्वई, तू बोल. हा, सोहम म्हणतोय. बरं. अन्वई, तू पण ऐकणार ना? अरे वा, छान. स्वरा, तू बोल पाहू. स्वरा बोल, मी ऐकणार. बोल. पण ऐकणार ना? अरे वा, किती छान. जहान, योहान, तुम्ही दोघं सांगा, ऐकणार ना तुम्ही पण? आणि आई बाबा काय आपल्याला सारखीच कामं सांगतात असं नाहीये. केव्हा तरी सांगतात की नाही, पण इतर वेळेला ते जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठीच असतं. त्यामुळे आपण ऐकायचं. बरोबर? बरं, ठीक आहे. आता मी तुम्हाला विचारेन ना पुढल्या शनिवारी कोणी कोणी किती मदत केली आई बाबांना, मी विचारणार आहे तुम्हाला. बरं. तर रुचा मॅडम, आवाज येतोय? आवाज हा. हो हो, येतोय येतोय. तर गोष्ट खूपच छान होती. मुलांनो, तुम्हाला आवडली का? मग आपण काय शिकलो? तुम्ही सांगितलंच नाही. रुचा मॅडमने तुम्हाला विचारलं होतं. ह्या गोष्टीचं सार काय आहे? म्हणजे आपण काय शिकलो? काय शिक- मॉरल ऑफ द स्टोरी काय होती सांगा पाहू. कलामी आली हा, बोल बोल. छोटे स्वतः मला मी आली नाही, हो. मदत करायला. बरोबर स्वरा. आपण छोट मोठं असं काही नसतं. कोण छोटे असतात, कोण मोठे असतात. बरोबर? आता जसं मी मोठी आहे, रुचा मॅडम मोठी आहे, तुमचे आई बाबा, आजी आजोबा सर्व मोठे आहेत तुमच्यापासून. पण आम्ही सुद्धा मदत करतो, आम्ही सुद्धा तुमचं ऐकतो. मग तसंच तुम्ही छोटे असलात तरी तुम्ही आम्हाला मदत करू मदत करू शकता, शकता. आमचं ऐकू शकता. बरोबर? हा. आणि छोटं असलो म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. मी तर छोटूस आहे, मी काय करणार? असा आपण विचार करतो. पण तसं नसतं. काही गोष्टी आपल्या पण हातात असतात. आपण करू शकतो छोटं असलं तरी. बरोबर? छान. योहान, तू आला का बाळा? तुझं रडून झालं? काय केले जहानने तुला? तो खेळत आहे. अच्छा. खेळ. बरं. मग खेळणे, खेळणे पण क्रिया आहे. क्रिया. बरोबर. आता आपण सगळे बोलतोय क्रिया. मग योहान मगाशी रडत होता, ती पण क्रियाच होती, म्हणजे ऍक्शन होती. आता आपण सर्व हसतोय, तर हसणे पण ऍक्शन आहे. ऍक्शन आहे. बरं, काय काय जण रुसून बसतात असे, मी नाही जा, मला हे करायचंच नाही, मला नाही ऐकायचं तुझं, असं आपण रुसून बसतो ना. मग ते रुसणे पण ऍक्शन आहे, म्हणजेच क्रिया. मग आपण धावतो, शाळेत गेल्यावर पकडापकडी खेळतो, धावतो, मग ती पण ऍक्शन आहे. बरोबर. गोल गोल फिरतो, उड्या मारतो, जम्पिंग. बरोबर. मग ती पण ऍक्शन आहे. ऍक्शन. मग तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही जाता ना, पार्क मध्ये जाता, गार्डन मध्ये जाता, म्हणजेच उद्यान. मग तिथे तुम्ही काय करता? खूप खेळ असतात की नाही, तिथे खेळता. मग आपण स्विंग करतो, स्लाइड करतो. बरोबर. मग स्लाइडला आपण घसरगुंडी म्हणतो. घसरगुंडी बघ पूर्ण करतात. आणि मग त्यानंतर स्विंगला काय म्हणतो?
स्विंगला कोण सांगेल मला? बघू बघू. काय हा हा सोहम एका वेळेला एक. हा सोहम बोल. झोका म्हणून तू सांग. बाबूचा झोका कुठे? बाबूचा झोका नाही. अच्छा. तुझं झोका सांग. बर, झोका ना. छान. वर नको बरा तू बोल. स्वर. स्विंगला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? जोरात. झोका. अन्वयी तू बोल. झोका. झोका. सरळ बसायचंय अन्वयी, सरळ मांडी घाला, बसायचंय. मांडी. हा, आणि ड्रेस नीट कर. आपण छान छान दिसलो पाहिजे की नाही कॅमेऱ्यामध्ये, हो ना? सुंदर सुंदर दिसलो पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण छान छान बसायचं. बरं बरं. आपलं योहान. जेहान आणि योहान, तुम्ही पण सांगा. जहान, तुझ्या शर्टवर काय आहे? काय आहे? काय आहे? काय? भूक लागली. सोहम म्हणतोय भूक लागली. हो हो. कार आहे. बर. त्याच्या टी अच्छा, शर्ट अच्छा, सोहम, टी आता शर्टवर आपण कार आपण आहे. 2 मिनिटात आता आपण वर्ग संपवणार आहे. बरं. हा. हा. तो सांगतोय त्याच्या टी शर्टवर कार आहे. कार आहे. अरे वा, छान. आणि कुठे युवांचे टी कार? शर्ट. सोहमचं नाव आहे ती. अरे वा, आणि छान जहानच्या छान. शर्टवर काय आहे? काय आहे जहानच्या शर्ट? काय काय? जहान, तू कुठून आणलंस हे शर्ट? सांग बघू मला. हे शर्ट कुठून आणलं? आवाज येत नाहीये त्याचा. शर्ट एकट्याने चल. शॉप. शॉप मधून आणलं? नाही नाही, मला माहितीये कुठून आणलं. जंगल मधून. हो ना, जंगल मधून आणलं की नाही? म्हणून त्यावरती बघ किती प्राणी आहेत. प्राणी म्हणजे ॲनिमल. ॲनिमल्स. बर, छान. आता आपली वर्ग संपवायची वेळ झाली आहे मुलांनो. तर मी सांगितल्याप्रमाणे आज आपण क्रिया शब्द शिकलो, म्हणजेच ऍक्शन वर्ड शिकलो. आणि आपण अवयव म्हणजे आपले बॉडी पार्ट्स पण आपण जे गेल्या शनिवारी केले होते त्यांचा सरावही केला. आणि आपण नवीनही आज शिकलो, कमरेखालचे. बरोबर. छान. आणि आपल्याला रुचा मॅडमने छान छान एक गोष्ट पण सांगितली. ससा. ससा म्हणजे रॅबिटची. बरोबर. अजून कोण होतं त्यात? अजून ससा आहे. कोणतरी होतं ना? जोरात बोल ना. ज्यांनी पाहिली गोष्ट आणि ऐकली नीट ते मला सांगतील. सस्याबरोबर कोण होतं गोष्टीत? चिमणी होती. बरोबर. बरं, चिमणीला काय म्हणतो आपण? चिमणीला काय म्हणतो इंग्रजीमध्ये? स्पॅरो. बरोबर. असंच आपण काय म्हणतो? शिकायचंय. एक एक शब्द घरी पण तुम्ही काय करायचं की कोणता पण नवीन शब्द आला किंवा गोष्ट, कुठची वस्तू, तुम्ही त्याचं नाव मराठीत काय आहे, आई बाबा किंवा आजी आजोबांना विचारायचं. ह्याला काय म्हणतात मराठीत? मग तुम्हाला शिकता येणार. फळं, भाजी खाताना आई ह्या भाजीचं नाव काय, ह्या व्हेजिटेबलचं नाव काय मराठीत, ह्या फ्रूटचं नाव काय आहे मराठीत, असं मग तुम्ही शिकाल. बरं. चला, तर आता आपण छान छान हसायचंय सर्वांनी. टाळ्या वाजवूया. आणि आपला वर्ग आजचा आपण संपवायचा आहे इथेच. असंच आपण पुढल्या शनिवारी नवीन काहीतरी घेऊन येणार आहोत. बरं. तर आता वर्ग संपवताना आपण काय करतो? एक साथ नमस्ते. सर्वांनी नमस्ते. करायचंय. एक साथ नमस्ते. नमस्ते. पूर्ण नमस्ते कर घे पटकन. नमस्ते कर सगळ्यांना. वा. नमस्ते. टाटा. बाय बाय.
टाटा. काळजी घ्या सर्वांनी.